नमस्कार बंधू भगिनींनो, मी आता राजापूर तालुक्यातील कशेळी गावच्या बांधावर आहे. योगायोगाने मला कोकणातील पहिला पाऊस अगदी वादळासह टिपण्याची संधी मिळाली आहे. अचानक आकाश भरून आलं, वादळी वारा सुरू झाला आणि पाहताय हे असं भयानक दृश्य मला पाहायला मिळालं. तेच मी तुमच्यासमोर सादर करतोय. कृपया शेवटपर्यंत बघा. झाडांची पानं सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कशी हलतायत. खाडी आहे, तिचं पाणी बरंचसं संथ असतं. संथ पाण्याला लाटा बघा किती आहेत. पाणी संथ असतं ते. सोसाट्याचा वारा कसा वाहतोय. अरे उगारा कुठेतरी. झाडांची पानं बघा कशी वाऱ्याने वाहत आहेत. प्रवासी त्या वारातूनच रस्त्याने जात आहेत. इतका सोसाट्याचा वारा आहे, त्याच्यामुळे पानं किती, झाडाची पानं फांद्या ती हलतायत बघा जोराने. आभाळ कसं भरून आलंय बघा. आभाळात नुसते ढगच ढग आहेत. काळेभोर ढग. झाडं झुडपं नुसती हलतायत सोसाट्याच्या वाऱ्याने. पहा एवढा जोरदार वारा आहे, वादळी वारा. त्या वादळी वाऱ्याचं रूपांतर आता हळूहळू पावसामध्ये झालेलं आहे. पावसाला सुरुवात झाली आता. वादळी वारा मात्र अजूनही चालू आहे. त्यातून पाऊसही पडतोय. ही गाडी वादळामध्ये थांबलेली निघून गेली आता. पाऊस आता जोराचा सुरू झालेला आहे.
हे वासरू बिचारे ठिकठिकाणी असे निवारासाठी थांबलेले. काही माणसं पहिल्याच पावसात अगदी खोळी घेऊन, कागदाच्या खोळी घेऊन चाललेत. थांबलेले प्रवासी पाऊस जोरात सुरू झालेला. समोरच महापुरुष देवस्थान पावसात भिजताना दिसतंय. या वादळी वाऱ्याचा दुष्परिणाम मात्र इथे काही तसं जाणवला नाही, पण अनेक ठिकाणी या वादळी वाऱ्यांनी झाडं पडली असतील, कुठे विजेचे खांब पडले असू शकतात. नुकसान तर झालंच असणार, एवढा सोसाट्याचा वारा येऊन गेला. परमेश्वरा, लोकांचं नुकसान होऊ द्या नको रे, मानवी हानी होऊ द्या नको. पाऊस थोडा कमी झालेला, जिकडे तिकडे पाला पाचोळा साचलेला वाऱ्यामुळे. पाऊस गेल्याच्या नंतरचं दृश्य. वर्दळ वाहतूक व्यवस्थित सुरू झाली. चिकू पडलेत, नारळ पडलेले आहेत झाडांचे. आंबे, चिकू, नारळाच्या झावळ्या पडलेल्या आहेत, नारळ पडलेले आहेत. बंधू भगिनींनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.